काय करतो ए गॅस आहे सर बघू ठाण्यातील युवा काँग्रेस तोपर्यंत महागाई वाढली नाही, पण त्याच्या निवडणुका महागाईचा भडका जो आहे तो लागला आहे। ये तो बीजेपी का फॉर्मूला है कि जब जब इलेक्शन जीतना चाहते हैं तब बहन की योजना लेके आ जाते हैं, माताओं की योजना लेके आ जाते हैं। और अब जो है हमारे फार्मर्स पे अत्याचार हो रहा है, यूएस ट्रेड डील का किया जा रहा है। आपको बोला जा रहा है कि आप सोना मत खरीदिए, आपको बोला जा रहा है आप ट्रैवल मत करिए, और आप सिर्फ मेलोडी खाइए और ताली बजाइए और थाली पीटिए। इसी तरीके से हो रहा है ये 2014 से जो जब से बीजेपी गवर्नमेंट आई है, इसी तरीके की चीजें हमारे कंट्री के लोगों को झेलनी पड़ रही है। सर, मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आणि आज आपण मेलोडी चॉकलेट डेट हे अनोखं आंदोलन करते काय? नाही, आपण पाहिलं असेल की देशामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये सगळ्यात जास्त महागाई वाढलेली आहे। गेल्या 11-12 वर्षापासून महागाई वाढत चाललेली आहे। डॉलरचा भाव वाढतोय, रुपया खाली पडत चाललेला आहे। गॅससाठी आपल्याला काय मरमर करावी लागते, गॅस भेटत नाही, ब्लॅकने घ्यायला लागतो, हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल। पेट्रोल डिझेलचे भाव दर आठवड्याला वाढत आहेत आणि देशाचे पंतप्रधान देशाच्या नागरिकांना सांगतात की आपण कोणी प्रवास करू नका, घरातून काम करा, ऑनलाईन काम करा। मला सांगायचं, पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरणारा माणूस हा ऑनलाईन पेट्रोल कसा भरेल गाडीत? आणि स्वतः मात्र परदेश दौरे करतात, इटलीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट देतात गिफ्ट म्हणून। तुम करो तो मतलब या हम करो तो सजा, असं नाही होऊ शकत। त्या देशाच्या नागरिकांच्या तुम्ही तोंडाला काळं फासण्याचं काम केलेलं आहे। देश पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या आपण ढासळत चाललेला आहे आणि कुठलंही ठोस पाऊल तुम्ही उचललं नाही। देशाच्या नागरिकांना तुम्ही नेहमीच गृहीत धरलेला आहे। त्यामुळे देशामध्ये आता उद्रेक पाहायला आपण मिळतो आहे। सगळीकडे कांद्याचे भाव घसरत चाललेले आहेत, पेपर लीक होते आणि सरकार जे तिसऱ्यांदा मोदी बसलेले आहेत हे सबशेल फेल ठरलेले आहेत, हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। सर, आज युवक काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे, कशा पद्धतीने येणाऱ्या काळात भूमिका असेल? नाही, येणाऱ्या काळामध्ये मेलोडी चॉकलेट देऊन हे मोदींचं आवडती चॉकलेट असं मला वाटते आणि ते मिलोनीना त्यांनी दिलं आणि खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून देशाच्या पंतप्रधानांचं महागाईचं चॉकलेट आहे ते लोकांना देऊन लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय। युवक काँग्रेस हा लढा सातत्याने लढत आहे महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात, पण जनतेमध्ये देखील जनजागृती होणं तेवढंच गरजेचं आहे। जेव्हा जनता जागृत होईल तेव्हाच या देशामध्ये परिवर्तन होईल किंवा या सरकारला कुठेतरी अंकुश उचलेल। या सरकारला विरोधी पक्ष म्हणून जाब विचारण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहेत, पण जनता जेव्हा रस्त्यावर उतरून जाब विचारायला चालू करेल तेव्हा हे सरकार टाळ्यावर येईल।